चला तर सामना सुरू होण्या अगोदर मी विक्रांत दादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष या कार्यक्रमातील संजय भाऊंचा आदरपूर्वक सन्मान त्याच ठिकाणी अगदी मध्यवर्ती ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल। सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ आणि मायेचे प्रेमाचे उपदार शॉल त्यांच्या अंगावरती परिधान केली जाईल। अध्यक्ष राहुल भाऊ वोरडे यांच्या पवित्र शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमातील त्यांचे सहकारी मित्र फ्रेंड्स आदरणीय संजय भाऊंचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय। हॅलो 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 पहिला चेंडू जो मात्र उजव्या सीच्या बाहेर पाहायला मिळाला। एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे, तिथे सिंगल येते। हॅलो हेच दुसऱ्या सामन्याला मात्र इथे सुरुवात होते। पहिला सामना जिंकला पृथ्वी 11 टेंबिवली या संघाने। चेंज द गेम OWP। मल्हार मनवित 11 चेंज द गेम OWP आणि त्यांच्या विरोधात वंश 11 सातपाटी या दोन संघादरम्यानची लढत। सलामीची जोडी मैदानात दाखल झाले। ऋतिक पाटील आणि त्याच्या साथीला आहे तो आकाश पाटील। आज विशाल पाटील अनुपस्थित आहे। एक महत्त्वाचा खेळाडू या टीमचा ऋतिक पाटीलने नुकताच 19वी बाईक मात्र जिंकले डायघरच्या स्पर्धेमध्ये। कमालीची स्पर्धा संपन्न झाली डायघरची। ड्राईव्ह केलाय समोर, लॉंग ऑनला आलाय मात्र हा ऋतिक पाटीलच्या बॅटमधून षटकार। म्हणजे बॉलिवूडमधला सिनेस्टार ऋतिक पाटील आणि त्याचबरोबरीने वडवलीचा सुपरस्टार ऋतिक पाटील, यात डिफरन्स हाच आहे, त्याने चित्रपट गाजवली, हा मैदानं गाजवतो। कुठलीही स्पर्धा असू दे, कोणतेही क्रीडांगण असू दे, गोलंदाज कोणत्याही धाटणीचा असू दे, त्याच्या विरोधात आक्रमण करण्याचा एक वेगळाच कसब येतो ऋतिक पाटीलकडे आणि त्याची एक झलक अगदी आपण इथे पाहिली षटकाराला। विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक ही स्पर्धा। पहिलीच रात्र शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला जात असताना फटका खेळण्याचा प्रयत्न होता। दोन सीमारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत ऋतिक पाटीलसाठी। एक डीप कव्हरला ठेवलाय म्हणून ही लेंथ ठेवले। मगाशी ड्रायव्हिंग लेंथला होता बॉल, हा चेंडू थोडा मागे गुड लेंथला होता म्हणून डीप कव्हरला एक फिल्डर आहे, त्याचबरोबर एक डीप मिड विकेटला आहे। व्ही शेप म्हणता येणार नाही परंतु थोडे ताणलेला व्ही शेप नक्कीच म्हणता येईल। मिडॉनला बीट केलाय। हा फटका खरं तर बनवलाय तो ऋतिक पाटीलने, कारण मगाशीच देखील उल्लेख केला की मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहे, मिडॉनला एक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहे, त्याच्या अगदी बाजूने मात्र हा चेंडू काढला। म्हणजे परफेक्टली ठाऊक आहे, पोझिशन्स ठाऊक आहेत त्या ऋतिक पाटीलला, त्या कारणास्तव हा मात्र त्याने फटका खेचला। बॅटचा पंच कमालीचा आहे तो मात्र ऋतिक पाटीलचा आणि चेंडूवरती त्याची असलेली नजर शंकाच नाहीये। हा देखील येतोय चौकार। चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय चेंज द गेम OWP संघाचं 11 वरती। गोलंदाजी चालू आहे। कव्हर्सला खेचलाय। व्हॉट अ शॉट बाय ऋतिक पाटील। चौकार। क्रिकेटचे सौंदर्य वाढवणारे फटके आहेत। नायगर चषकामध्ये देखील एक शॉट त्याने कव्हरच्या दिशेने खेळला होता। हाही फटका स्क्वेअर ड्राईव्ह अगदी आपण पाहिला, थोडा हवेत परंतु चौकार निश्चित। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त। चेंज द गेम OWP संघाची धावसंख्या बिनबाद 15। चांगली सुरुवात जयेश सर पहिल्या षटकाची। एक अफलातून सुरुवात इथे पाहायला मिळाली। मल्हार मनवित 11 OWP या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। सिने स्टारचा आपण उल्लेख केला, खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूचा शो मस्ट गो ऑन अशा स्वरूपाची बॅटिंग त्याने केली। कव्हर्सला रन्स गोळा केले, ऑन साईडला ड्राईव्ह केले, पुल केले। कव्हर्सला एक अफलातून जो इथे ड्राईव्ह पाहायला मिळाला। एखाद्या सिनेस्टारची सुवर्ण कळा असते ना, त्यावेळेला अनेक चाहता वर्ग त्याच्या पाठीमागे पडतो, परंतु या खेळाडूची सुवर्ण कळा आहे ना, इथे मला वाटतं त्याच्या धावा बॅटच्या पाठीमागे पडल्यात, कारण सातत्याने प्रत्येक मैदानावरती मैदान वेगळं असतं। अनेक वेळेला मैदानावरती तो येतो आणि सध्याच्या घडीला धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि म्हणून की काय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून 19वी बाईक त्याच्या नावावरती सध्याच्या घडीला जी पाहायला मिळाली आहे। हे नक्कीच आणि संघाचा देखील विक्रमी कामगिरी सध्या चालू आहे। यंदाच्या वर्षीचा आपण विचार केला चेंज द गेम OWP संघाचा तर तब्बल 18 टॉर्नामेंट त्यांनी जिंकल्या, चॅम्पियन मात्र राहिलेलं आणि त्यांच्या विरोधात सातपाटी। हा देखील एक यंगस्टर्स असलेला संघ पनवेल तालुक्यात खेळतो। अर्थातच दिवा पाटील क्रीडांगण कामोठेचे आज
स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये सन्माननीय विधान परिषदेचे आमदार आदरणीय विक्रांतदादा पाटील यांच्या नावाला संबोधित करणारी ही स्पर्धा. या अध्यक्ष आहेत सन्माननीय राहुल भाऊ बोर्डे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आयोजित केलेली ही स्पर्धा. लुपिंग फुलटॉस म्हणावा लागेल. सेकंड ओव्हरमध्ये वीरू आलाय. वीरेंद्र बाबरे पहिला चेंडू बेट करतो आकाश पाटीलला. आज विशाल पाटील नाही या संघामध्ये, नाहीतर सलामीला नेहमीच आपण विशाल आणि ऋतिकची जोडी पाहतो. नेक्स्ट मॅच विनर्स वर्सेस विनर्स असतील हे लक्षात असू द्या. पहिल्या मॅचचा विजेता आणि दुसऱ्या मॅचचा विजेता. फुलटॉस बॉल ऑन साईडला मात्र चेंडूला वळवलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 16 वरती 16. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या. सेकंड बॉलवरती आली मात्र सिंगल. 4 षटकांचे सामने. आयोजकांनी खरं तर 4चा टाईम दिला होता, परंतु मॅच 7:33 मिनिटांनी चालू झाली. म्हणूनच सर्वच्या सर्व मॅचेस 4 ओव्हरच्या मात्र इथे घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. साऊंड रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्याचबरोबर टाईम रिस्ट्रिक्शन्स देखील आहेत. ऋतिक पाटील एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. स्विच करण्याचा प्रयत्न होता. आताही या मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं मोनीश पाटीलला स्विचिटचे फटके खेळताना याच एंडकडून खास करून स्विचिटचे फटके मारण्याचे प्रयत्न चालू आहेत. पौर्णिमेचा चंद्र आपल्या समवेत आहे. निर्धाव चेंडूची सांगता करतोय वीरू बाबरे हा गोलंदाज. सेकंड ओव्हरमध्ये वेगवान चेंडू ड्राईव्ह केला. गॅपमध्ये असतो के स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात होता. वेगाने तिथं पोहोचतो. विकेट कीपर पर्यंत थ्रो येईल. तत्पूर्वी 2 धावा. चपळता भन्नाट आहे चेंज द गेम वडवली बी या संघाचा विचार केला तर, कारण फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये देखील हा संघ एवढी कमालीची कामगिरी करतो. स्टँडर्ड हाय आणि आता बॅटिंगमध्ये देखील धावत असताना रनिंग बिटवीन द विकेट कमालीची दोन्ही फलंदाजांची. 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचलाय 18 वरती. टप्पा पडला विरूचा आणि त्यानंतर उसळी मात्र चेंडूने घेतली. खेळपट्टीवरती बाउन्स आहे. पहिल्या मॅचमध्ये मी विघ्नेशला पाहिलं, एक उंचपुरा गोलंदाज. विघ्नेशपेक्षा हाईट कमी आहे वीरू बाबरेची, तरीसुद्धा टप्पा पडला आणि वळण अगदी माफी असावी. बाउन्स मात्र मिळाला या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी. खेळपट्टीचा पुरेपूर वापर करतोय गोलंदाज. पुढ्यात टाकला होता चेंडू. 2 पायांमधून खोदून काढला. वाडीश लॉंगॉनला बॉल चाललाय. दुसरी धाव वेगानं मात्र इथे कंप्लीट केली जाते. पहा आकाश पाटीलचं विशेष कौतुक करायला हवं. ऋतिकला त्याने टाइम दिला दुसरी धाव घेण्यासाठी. परफेक्टली त्याची 1.5 धाव पूर्णतः कंप्लीट झाली होती. आपल्या क्रिकेट रसिकांच्या भाषेत सांगायचं झालं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये चेंज द गेम वडवली बी संघाची धावसंख्या बिनबाद 20. दमदार सुरुवात वडवली बी संघाची 7 पाटीच्या विरोधात. एक सावध आणि दमदार सुरुवात म्हणता येईल. परंतु या षटकामध्ये वीरेंद्र बाबरेनेही केवळ 5 धावा खर्च केलेल्या आपण मिळाल्यात. कारण एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नुकतीच आपण पाहिली तर सरपंच चषक मला आठवते, जिथे एकंदरीत या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या नावावरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक पाहायला मिळाली. आणि अर्थात तो देखील सध्याच्या घडीला त्याच दर्जाच्या फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. त्यांनी एक चांगल्या दर्जाची कामगिरी केली आहे या षटकामध्ये. 5 धावा आल्यात. चुरस निर्माण होईल. धावाही कमी आलेल्या पाहायला मिळाल्यात. कधी कधी हे सर्व संघ एकमेकांच्या विरोधात येतात ना. हा जो लॉट्स आहे, या लॉट्समध्ये नक्की कौतुक कोणाचं करावं. आपल्याकडे फार वेळ कमी मिळते. एखाद्या खेळाडूचं कौतुक होतं, मग एखाद्या खेळाडूचं राहून जातं. म्हणूनच मी बहुतांशी टाळतो की जो खेळ चालू आहे तोच होऊन जाऊ दे, बस बाकी काहीच नको. कारण इथे सगळे नामचीन खेळाडू आहेत. म्हणजे या संघातील काही खेळाडू व्यावसायिक जे संघ आहेत त्याच्यामध्ये देखील रिप्रेझेंट करतात. कधी कधी आपण अंडर 22चे देखील मॅचेस पाहिले. त्या खेळामध्ये देखील अनेक म्हणजे फॉर्मॅट अनेक आहेत. त्यामध्ये त्यांची चमकदार कामगिरी. म्हणूनच असं वाटतं की कदाचित या सर्व गोष्टीला बाजूला ठेवून मात्र जे क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे त्याचबद्दल चर्चा करावी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 20 झाले वडवली बी संघाची. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. 4 षटकांचे सामने. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष सन्माननीय राहुल भाऊ बोर्डे, त्यांच्या साथीला निशांतजी गोईल, रोहितजी गाडगे, संदीपजी डोंगरे, विजयजी पगारे, रुपेशजी बोर्डे साहेब, नितीनजी पगारे, रविरत्न पारखे, त्याचबरोबरीने रुपेशजी ओवाळ, विनयजी भालेराव आणि परेशजी मात्रे, जे कामोटेचे एक नामवंत खेळाडू आहेत, आणि आमचे समालोचक मित्र सुशांतजी पाटील. पंचांकडे जोरदार अपील. तो क्रशिंग यॉर्कर होता. कोणतंच उत्तर नव्हतं ऋतिककडे.
मोठा धक्का दिलाय, चेंज द गेम वडवली बी संघाला ऋतिक पाटीलच्या स्वरूपात. या चेंडूबद्दल काय म्हणाल? कारण जमाना सोशल मीडियाचा आहे, फेसबुक के बिना पोस्ट नहीं कर सकते. आता फेसबुक बाजूला आहे, खरं तर इंस्टाग्राम म्हणायला हवं. इंस्टाग्राम के बिना पोस्ट नहीं कर सकते, व्हाट्सअप के बिना स्टोरी रख नहीं सकते. क्रिकेट में अब ये हो गया यारो की यॉर्कर के बिना विकेट ले नहीं सकते. आणि तोच परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला गोलंदाजाकडून आणि ऋतिक पाटीलची विकेट पायचीच्या स्वरूपात घेतले. एक महत्वाचा फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. एक टो क्रशर यॉर्कर जो मात्र सुमित मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. चारही मुंड्या चेत केलं, किंबहुना पाय चेसणारा यॉर्करी म्हणता येईल ज्या रीतीचा चेंडू आपण पाहायला मिळाला. चारही मुंड्या चीत झाला. जिथे हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, हा जिथे अनेक वेळेला समीर सर आपण म्हणतो ना की यॉर्करवरती विकेट घेता येते आणि किंबहुना घेता येऊ शकते, परंतु हल्लीचं क्रिकेट असं झालं ना, स्लॉक स्वीप आला, हेलिकॉप्टर आला, तदनंतर ही यॉर्कर बॉल कृष्णा सातपुतेच्या अगेन्स्ट टाकण्यामध्येही खुल्या गटामध्ये किंबहुना टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण स्तरावरती अनेक खेळाडूंनी ते आत्मसात केलेले स्ट्रोक आहेत. परंतु हा बॉल काहीतरी वेगळाच होता जो खेळण्यामध्ये तिथे आपण पाहिलं की फलंदाजाला अडचण आणि बाद जाऊन इथे पाहत होत असताना आपण ऋतिकला पाहिलं. शुभम पाटील तिसऱ्या क्रमांकावर. फटका इथे फसलाय. लॉंग ऑन की लॉंग ऑफ. यस, लॉंग ऑनचा फिल्डर तिथे येतोय. बॅक टू बॅक 2 झटके दिलेत सुमितने. काही गोलंदाजी आहे पाप. आणि आपल्या समवेत समालोचन कक्षामध्ये निवेदक आणि त्याचबरोबर समालोचक म्हणून रायगड भूषण नितीश पंडित सर आहेत. आणि नितेश सर मगाशी एक छान उल्लेख केला जयेश सरांनी, पाय चेसणारा चेंडू. हे मराठीचं किती चांगलं उपयोग. चेसणारा, हे चेसणारा म्हटल्यानंतर ऐकायला देखील खूप छान वाटतं. त्याची अतिशयोक्ती शब्दाची, परंतु ते अगदीशय व्यवस्थितरित्या त्याचा वापर. म्हणूनच मराठी भाषा जसं आपण वळण देऊ तसं ती वळण घेते. फक्त आपल्याकडे ती किमया असावी लागते. सर्व शब्दांचाच खेळ आहे. शब्द मांडणारे वेगळे असतात, त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतो ना की शब्दांची मांडणी करणारे वेगळे असतात, शब्दांचा प्रयोग हा वेगळा असतो, शब्द एक वेगळ्या स्वरूपात मात्र मांडले जातात. हे फार फार कमी वेळा अगदी आपण पाहायला मिळतो. आणि हे जे सगळं काही मराठीत आहे ना, त्याचा पुरेपूर वापर करत असताना मात्र जयेश भोसले सरांना तुम्ही सध्या समालोचन कक्षामध्ये ऐकताय, त्यांनाही देखील ऐकण्याची एक वेगळी मजाच असते. आणि सध्या बॅकफुटला ढकलण्यात यश मिळालं चेंज द गेम ओडब्ल्यू बी संघाला सातपाटीला. पहिल्या ओव्हरमध्ये 15, सेकंड ओव्हरमध्ये 5 आणि या ओव्हरमध्ये सुमितने धावा दिल्यात. आत्तापर्यंत फक्त एकच धाव मात्र दिलेली आहे. आणि खरं तर सबीर सर, मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला जगात. आणि म्हणूनच 4,500हून अधिक मूळतत्व या भाषेला आहेत. सर्वात जास्त समानार्थी शब्द ज्या भाषेमध्ये पाहायला मिळतील अशा या मराठी भाषेचा खरं तर गोडवा, या मराठी भाषेचं कर्तृत्वच काय अलौकिक आहे. बॅटर यस तिथे पोहोचलेलं आहे. 2 धावा. चपळता कमालीचे चेंज द गेम ओडब्ल्यू बी संघाचा. सातत्यानं मी या गोष्टीचा नक्कीच उल्लेख करतो. बॅटिंग बॉलिंग याविषयी चर्चा करण्याच्या ऐवजी या टीमच्या फिल्डिंगविषयी सातत्याने मी देखील चर्चा करत असतो. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 23वरती. नक्कीच षटक समाप्त झालं की आपण नितेश पंडित सरांच्या देखील जो विषय त्यांनी छेडलाय त्या देखील विषयाला आपण हात घालू. सध्या स्पर्धा आपण करतो इथे विक्रांतदादा पाटील जे आमदार आहेत विधान परिषदेच्या, त्यांच्या नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा. गती कमी केली, बॅट फिरून मोकळा झाला होता फलंदाज कमलेश. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. हा देखील एक महत्त्वाचा ऑलराऊंडर या टीमचा. रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. यस, बॉलिंग माफी असावी, पटकन मी बॅटिंग बोलून गेलो. बॉलिंग करणाऱ्या टीमकडून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला इथे तपासतील आता नक्की की व्हाईट बॉल आहे की नाही. चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. पंचांचा तर इशारा आहे व्हाईट बॉलचा. नितेश सर, तुम्ही अनेक अगदी कार्यक्रमांमध्ये निवेदकांच्या भूमिकेत असतात. तुम्ही आवर्जून मी तुम्हाला विचारेल, आदरणीय आमदार साहेब ज्यांच्या नावाने भरवण्यात आलेली स्पर्धा आहे विक्रांतदादा पाटील यांना तुम्ही भाषण करताना ऐकलंय? पहिला हा माझा प्रश्न असेल. खरं तर निश्चितच, परंतु मी अगदी उल्लेख केला की ज्या वेळेला बाळासाहेब पाटील या मैदानावरती आले, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. राजकीय प्रवास जर त्यांचं बघितलं तर महाराष्ट्राचे अगदी प्रदेशाचं नेतृत्व युवा मोर्चाचं करता करता किंबहुना त्यांना थेट म्हणजे एक सतरंजा उचलणारा एक कार्यकर्त्यापासूनचा आमदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास.
हा प्रवास किंबहुना कधी विसरला जाणार नाही. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. यस, ही चर्चा आपण नक्कीच करू. व्हाईट बॉल मात्र इथे देण्यात आलेला आहे. 4 षटकांचा हा सामना. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. चर्चा अनेक चालू आहेत, परंतु आमचं सर्वतोपरी लक्ष मात्र या क्रीडांगणावरतीच आहेत. अजिबात कोणी भरकटलेलं नाहीये आणि त्याची चिंताही मात्र कोणी करू नये. वेगवान चेंडू ऑन साईडला वळवलाय. डीपमध्ये फाईन लेगला क्षेत्ररक्षक खास करून ठेवण्यात आला होता. कमलेशसाठी फेक करेल फक्त एकच धाव. कंट्रोल केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यानंतर विरू बाबरे असेल, त्याने फक्त 5 धावा दिल्या. सुमितचं मी खास कौतुक करेल, ज्याने ऋतिक पाटीलची विकेट घेतली. त्यानंतर आणखी एक धक्का दिला. कमलेश आणि त्याचा साथीदार असताना धावा दिलेल्या नाहीयेत. व्हाईट बॉल ठीक आहे, 4-5 धावा. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या महासत्ता खेळत असताना चेंडू सीमारेषा पार बाहेर जास्त वेळा जातात. या कलाकारांनी अर्थातच या गोलंदाजांनी चेंडू आतमध्येच ठेवलेत. चांगली गोलंदाजी वडवली बीच्या विरोधात. हा देखील वेगवान चेंडू. बॅटची कडा घेऊन मागे चाललाय. नशिबाची साथ वडवली बीच्या बाजूने. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थर्ड मॅनला. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा जोडल्या जातील आणि 4 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 29. धावा धावफलकावरती आहेत. धावगती चांगली आहे जयेश सर, कारण कित्येकदा आपण पाहतो या टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर प्रत्येक बॅटर हाच एक विचार करत असतो की किमान प्राथमिक स्वरूपात माझं लक्ष एकच आहे की एका ओव्हरमध्ये 10 धावा. आणि आता धावा झाल्यात ते 29. पाठवायचे का प्लेअरला आतमध्ये पाणी घेऊन? ऋतिक जा. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात. मल्हार मनवीत 11 चेंज द गेम वडवली बी संघाच्या 29. वंश 11 सातपाटी. कल्याण डोंबिवली परिसरातील हा एक मेव संघ आणि त्यांच्या विरोधात मात्र पालघर जिल्ह्यातील वंश 11 सातपाटी हा संघ मात्र. खरं तर कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर आजची तारीख आहे 14 तारीख आहे आणि पुढील 4 दिवसानंतर मात्र साहसाचा महासंग्राम अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटची सर्वोत्तम क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाला मात्र सुरुवात होईल. त्या स्पर्धेचे देखील अनेकांना वेध लागलेत, कारण आपण सर्व क्रीडा रसिक आहोत. मी एक समालोचक असलो तरी सुद्धा मी एक चांगला प्रेक्षक देखील आहे. मला मॅचेस पाहायला नेहमीच आवडतात. खेळ पाहायला आवडतो. समालोचन ऐकायला देखील आवडतं आणि म्हणूनच त्या स्पर्धेचे वेध मला देखील लागलेले आहेत. सर्वांनाच लागलेले, त्यात अजिबात शंका नाही. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा आमदार चषक. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 29 धावा आहेत. पाहूया लास्ट ओव्हरमध्ये कमलेश कितपर आक्रमण करतोय आणि त्याचबरोबरीने टार्गेट सेट किती केलं जाणार. फुलटॉस बॉल. बॅटची एज घेतले. बॉल आलाय मागे. कमलेशला बादून परतावं लागेल. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट घेण्यात यश मिळालंय गोलंदाजाला. स्वीप करायचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेऊन मात्र बॉल आला शॉर्ट फाईन लेगला. झेल मात्र तिथे घेण्यात आला. पाक किती कंट्रोल केले. सातपाटी टीम एकत्रित येऊ नका. कॅप्टन टीमचा कॅप्टन एकत्रित येऊ नका. लगेचच मॅचला सुरुवात करा. आम्हाला मॅचेस अगदी वेळेत इथे कंप्लीट करायचेत हे लक्षात असू द्या. प्रेक्षकांची गर्दी स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण कामोठे. नवीन फलंदाज प्रवेश पाटील मात्र मैदानात दाखल झालाय. 29 धावा आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत या सत्रातील 4 षटकांचा सामना. तब्बल 2 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलेली स्पर्धा, परंतु उशिराने स्पर्धा सुरू झाली त्या कारणास्तव ओव्हर्स मात्र कमी करण्यात आल्या. उलटा टाकलाय लेफ्टी बॉलरने लेफ्टी बॅटरच्या विरोधात. खास करून असे
चेंडू फार कमी गोलंदाज मात्र टाकतात लेफ्टी. कधी कधी लेफ्टी बॅटरच्या विरोधात वेगवान चेंडूचा वापर होतो, परंतु इथे फलंदाजाला फसवण्यात यश मिळाले. हा वेगवान चेंडू होता, क्विकर वन. थोडा अगोदरच्या 2 चेंडूंपासून लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक वेगानं तिथे पोहोचतोय. फक्त एकच धाव. पहा, मागच्या 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आली. अंतिम षटक आहे, अंतिम षटकात आक्रमण व्हायला हवं. 29 होत्या, त्यानंतर एक ॲड करूया, 30 धावा झाल्यात. तीन चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांमध्ये किमान 40. याच गोष्टीचा विचार. उलटा मारलाय, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी, पोहोचतोय. चांगले प्रयत्न. शेवटी झेल मात्र सुटला, परंतु एकच धाव. चांगले प्रयत्न सातपाटी संघाकडून. जवळजवळ 130 किलोमीटरचं अंतर कापून ते कामोठे नगरीत दाखल झालेत आणि त्यांचा खेळ देखील तेवढाच चांगला राहिलाय. पालघर जिल्ह्यातील हा संघ आहे सातपाटी. सगळे एकाच एज बँडमधील खेळाडू आहेत आणि वडवली बीचा देखील विचार केला तर आज हा संघ देखील एकाच एज बँडचा आहे. दोन्ही तरुण तडफदार खेळाडू असलेल्या हा संघ. दोन्ही संघ सिंगलने स्कोर 31-31. 2 चेंडू शिल्लक, एकाच षटकार पाहिजे. आणखी एक वेगवान चेंडू होता, परफेक्टली हँडल केला. विकेट किपर चांगली कामगिरी करतो. आणखी एक निर्धाव चेंडू. काय कमालीची ओव्हर्स राहिली आहेत मागचे 3. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. मागच्या जवळजवळ 17 चेंडूंमध्ये फक्त 16 धावा दिल्यात सातपाटीने. हा चेंडू खाली राहिला, बीट केले बॅटरला. एक खेरीत जास्त काही मिळणार नाही. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 वर 32 आणि 33 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय 4 ओव्हरमध्ये. सातपाटीच्या विरोधात मल्हार मनवित चेंज गेम वडवली बी संघाने 1-11 सातपाटी टीमला विजयासाठी धावा करायचे कंपल्सरी. 4 ओव्हरमध्ये 33-33. चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय. आज सर्व मोठा अर्थातच महासत्ता ग्रामीण क्रिकेटच्या या क्रीडांगणावरती मात्र खेळणार आहेत विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान. मगाशी देखील सरांनी देखील उल्लेख केला, जेव्हा आमदार साहेब यांचं भाषण तुम्ही ऐकलत ना तर कदाचित आपले देखील मग शब्द इथे थोडे आपल्याला कमी करावे लागतील. ते कदाचित इथे उपस्थित झाले तर आपले देखील शब्द ते कात्रीत पकडतील, इतके छान ते बोलतात. अगदी काही महिन्यापूर्वीच 1 महिन्यापूर्वीच एक छोटासा कार्यक्रम होता, सर्व आमदारांचा सत्कार होता कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्याच्या वतीने. तेव्हा देखील विक्रांतदादांनी केलेलं भाषण हे फार मोजके आहेत. या राजकारणाचा आपण विचार केला, असे काही नेते आहेत की ज्या नेत्यांचं भाषण ऐकून देखील प्रेक्षक त्यांच्या अगदी नागरिक त्यांच्या इम्प्रेस होऊन जातात. एक वेगळीच शैली आहे आणि विक्रांतदादा म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही. अगदी तोलून मोजून मापून बोलणार हे व्यक्तिमत्व. आणि मगाशी जसा सरांनी उल्लेख केला, अतिशय डाऊन टू अर्थ आणि भारतीय जनता पार्टीच्या मूळ प्रवाहापासून तयार झालेलं हे व्यक्तिमत्व अर्थातच आमदार साहेब विक्रांतदादा पाटील. आणि यांचा जो प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत राहुल भाऊ बोर्डे, त्यांचे साथीदार निशांतजी गोयल, रोहितजी गाडगे, संदीपजी डोंगरे,
विजयजी पगारे, रुपेश बोर्डे, नितीन पगारे, रवी रत्न पारखे, रुपेश ओहाळ आणि विनय भालेराव, आणखी काही असतील त्यांचंही मनापासून आभार. चला सलामीची जोडी सातपाटी टीम वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. चला आतमध्येच तुम्हाला सलामीची जोडी पाठवायची, तिथे चेंडू मात्र तपासले जातील. आम्हाला ही सक्त ताकीद आहे की जास्त शब्द वापरू नका, मैदानात फक्त मागे लागा. उद्या आपल्याकडे नक्कीच वेळ आहे. उद्या आपल्याकडे वेळ असल्यानंतर आपण समालोचन, कारण तुम्ही थोडे उशिराने इथे उपस्थित झालात त्या कारणास्तव हे सर्व डिसिजन आहेत. तुम्ही वेळेत उपस्थित राहिला असतात तर 2 लाखाची स्पर्धा आहे. आयोजकांनी सर्वतोपरी ठेवले. 5 स्क्रीन आहे मैदानात. 2 लाख पहिल्या क्रमांकाची धनराशी आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. म्हणजे आयोजकांनी सर्व काही दिले, फक्त संघांना वेळेत इथे उपस्थित राहायचं होतं, बाकी काही नाही. 2 लाखाच्या स्पर्धेला संघ जर का वेळेत उपस्थित राहिले असते तर काय मजा आली असती. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आणि ठीक 2 वाजता उद्घाटन सोहळा मात्र संपन्न झाला. का? आयोजकांचं एकच म्हणणं होतं की आम्ही उशीर करतो, आमच्या पाहुण्यांमुळे उशीर व्हावा नाही म्हणून त्यांनी 2 वाजता उद्घाटन करून घेतला, परंतु संघच उशिराने आले. हे सांगावं का लागतंय? कारण 2 लाखाची स्पर्धा आहे म्हणून आहे. आयोजकांना देखील आता थोडं हे वाटलं असेल की आम्ही 2 लाख धनराशी देतोय, बाईक देतोय आणि संघ येत नाहीयेत. कदाचित हे बोलणं कदाचित काही संघांना लागत असेल, परंतु थोडं लागूनच घ्या, म्हणजे पुढच्या वेळेत या, वेळेत उपस्थित राहा, हीच एक नम्रतेची विनंती आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 32 झाल्या, 33 करायचे त्या सातपाटी टीमला. पाहूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल. या आपण ऐकूया पुन्हा एकदा जयेश भोसले सरांना. अगदी उत्तमरित्या या स्पर्धेचं नियोजन आपण पाहतो आहोत आणि त्याचं विश्लेषण समिती सोमणे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण आपण पाहिलं ना, या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व गुण संपन्न असं आयोजन आहे. 2 लाखाचे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये, तृतीय क्रमांक 50,000 रुपये रोख रक्कम तथा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. चला घाई करा, मी क्षेत्ररक्षण त्वरित सजून घेण्यासाठी विनंती करतोय. मल्हार मनवीत 11 वडवली बी 7 सामने कव्हर करायचे आहेत. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तिथे स्ट्राईकला बॅटर आहे सध्याच्या घडीला श्रेयस देवला आपण पाहतो. स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती वीरेंद्र बाबरे अर्थात वीरू नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. नुकतीच वाडा इथे शिवकृपा एक स्पर्धा झाली, शिवकृपा चषक, जिथे सातपाटी टीमने एक मोठा कारनामा केला. मला वाटतं लगातारचे 4 ते 5 मॅच ते मात्र लगातारचे खेळत होते. 2 ते सामने 2-2 षटकांचे, एक सामना 1-1 षटकांचा आणि गोलंदाज अर्थात केवळ 1 षटक हातात असताना मी अवधूतला पाहिलं होतं आणि जिथे तो केवळ षटक टाकायचा, 3-4 धावांचे षटक राहायचं, बॅटर मैदानाच्या आतमध्ये विरू यायचा, बॅटिंग करायचा. सतत त्याने 4 ते 5 मॅचेस लगातार जो संघ खेळला तो अर्थातच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पहिला बॉल, कमलेशचा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑन दी टो झाले, जागा बनवण्याचा प्रयत्न केला, जिथे एक सिंगल येते. अकाउंट्स ओपन केलं आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल घेत असताना कमलेश पाटीलच्या अगेन्स्ट आपण पाहत आहोत. कमलेश पाटील वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि जिथे आघाडीला येत असताना द्रुतगती गोलंदाज, एक ताकदवान गोलंदाजांपैकी एक म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि त्याचबरोबर भोसले सर खरं तर या ठिकाणी मिलिंद खाडे आणि विक्रांत वरपे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत या आमदार चषक 2025 साठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही मेगा स्क्रीनवरती पाहत आहात. विरू बाबरे पहिला बॉल तो फेस करतो आणि पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. मान्सून ब्लास्टमध्ये विरू बाबरे, जिथे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला अवगत झालेला हा सितार आहे, पहिल्याच मॅचमध्ये त्याने चांगल्या दर्जाचं प्रदर्शन केलं होतं. यावेळेचा बॉल पडल्यानंतर उचली घेतोय, सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. या धावाही लढवल्या जाऊ शकतात, त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. हे खरं तर जी गोलंदाजी सध्या कमलेशकडून चालू आहे त्या अर्थाने मला असं वाटतंय की कमलेशने एक संदेश दिला विरू बाबरेला, वेलकम टू कामोठे. हो निश्चित, कारण लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत. केवळ 1 धाव धावफलकावरती आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाटीलला पाहतोय.
यावेळेचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. ही धाव जोखीम बरी होती, रिक्स घेतला. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, रिक्स घेतला की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली वीरेंद्र बाबरेने, सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 2 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर पारंगत आहेत या धावा गोळा करण्यासाठी. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं किंवा चिकी सिंगल घेणं. वेगाने धावतात, चांगली फिटनेसच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांना आपण पाहत आहोत. सातपाटी विभाग, अगदी आपण पाहिलं ना तर समुद्राच्या किनारी बसलेलं हे सातपाटी गाव आहे. अगदी गावाच्या शेजारी होऊन जाणारी आपण खाडी, एक मोठी अशी प्रशस्त अशी खाडी पाहतो. यावेळेचा बॉल ऑन साइडला एलिव्हेशन दिलंय, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, षटकार. खरं तर लेफ्टी बॅटरच्या विरोधात ही चूक केली. शरीराच्या दिशेने टाकलेला हा चेंडू आणि परफेक्टली टायमिंग करत मात्र बॉल मिडविकेटला षटकार खेचला लेफ्टी बॅटरने. लेफ्टी वर्सेस लेफ्टी एक कॉम्बिनेशन पाहायला देखील एक वेगळीच मजा असते. पाहूया आता कमलेश कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतोय फलंदाजाला. 8 धावा धावफलकावरती आहेत कमलेश. उजव्या एसीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, प्रत्युत्तर चांगलं होतं. उसळी घेणारा हा चेंडू इथे हाताला आणि जाणीवपूर्वक शरीरापासून दूर ठेवला, बाहेर काढला होता बॉल. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. या बॅटलमध्येच खरी मजा आहे ना, हाच खरा संघर्ष आहे क्रिकेटचा. क्रिकेटच्या बाहेर मगाशी देखील ऋतिकने उल्लेख केला की गेल्या वर्षी आमची मॅच झाले, आम्ही एक साथ कधी कधी खेळतो, एकमेकांच्या सोबत खेळतो, एकमेकांच्या विरोधात देखील खेळतो, कारण हे सर्व व्यावसायिक खेळाडू आहेत. परंतु मैदानाच्या आतमधलं जे क्रिकेटचं बॅटल आहे, अर्थातच आपण हा जो खेळ पाहतो, हा जो संघर्ष आहे, अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर एक चांगला बाउन्सर, बॉडी लाईन थोडा बाउन्सर होता, तिथे मात्र बीट केलं फलंदाजाला. हा जो संघर्ष, तोच पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांची देखील गर्दी मैदानात दाखल होत असते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 8ची सरासरी पाहिजे आणि उर्वरित 18 चेंडूंमध्ये गरज आहे ती 24 धावांची, 25 धावांची मात्र गरज आहे. 18 बॉल आणि 25ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. षटकारानंतर काय कमबॅक केलं, एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला होता कमलेश पाटीलच्या माध्यमातून. एक चांगला चेंडू त्याने हातात असताना आपण पाहिलं. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. बॅटची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटने ज्याच्या बॉलची ज्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जो जाणला जाणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बॅटिंग चांगली करतो आघाडीला येत असताना, परंतु बॉलिंगने अगदी ज्याने नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे आणि तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. त्याच्या माध्यमातून कशा धाटणीचा खेळ होतोय ना, ही बाब देखील महत्वाची राहील. या बेला खाली राहिला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना चालू असताना आपण पाहतोय मल्हार मनवीत 11 वडवली बी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते 111 सातपाटी. 111 सातपाटी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. लक्ष छोटा आहे परंतु इरादे तितकेसे मोठे घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला चेंज द गेम वडवली अर्थात मल्हार मनवीत 11 या टीमला आपण पाहतो आहोत. पुढचा बॉल यावेळेला इनसाइड आउट, डीप च्या कव्हरला, वॉट अ स्ट्रोक, फॅन्टास्टिक टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम मिळाला, इनसाइड आउट जागा बनवली, स्वतःला ऍडजस्ट केलं आणि एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. ओव्हर दी कव्हर, चौकार येत असताना संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्डवरती धावा त्या 12 ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा येऊ लागल्या. ऋतिकच्या आगे चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक ब्युटिफुल टायमिंग आणि एक्सलंट प्लेसमेंट. बॅटचा फेस ओपन केला वीरेंद्र बाबरेने आणि हा स्ट्रोक त्याचा बॅटमधून एक्झिक्यूट करण्यात येत असताना कमालीची झुंज 2 महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये. प्रतिस्पर्धी संघ वडवली बी, त्याचा महत्त्वाचा खेळाडू गोलंदाजी करतोय, तर एका बाजूला 111 सातपाटी संघ, त्यांच्या संघातील खेम्यामधील एक महत्त्वाचा खेळाडू बॅटिंग करतोय. ही झुंज महत्वाची आहे. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये, ठोकलाय वीरेंद्र बाबरेच्या बॅटमधून एक ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. लांबलचक, उत्तुंग, आकर्षक आणि अद्भुत फटकेबाजी वीरेंद्र बाबरेचा शो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. का स्ट्रोक केला ऑन साईडला, बॅक लेफ्ट चांगली आहे, हँड अँड कॉर्डिनेशन त्याहूनही अधिक चांगलं आणि टायमिंग, टेम्परामेंट, सर्व गुण संपन्न असा खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये वीरू बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 18 धावा धावफलकावरती येणारे चेंडू आहेत ते 15 बॉलमध्ये विजयासाठी 15ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये राहिले. सिच्युएशन ही आहे धावफलकावरती 18 विदाउट लॉस. 1-11 सातपाडी. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला स्विचिंग. वॉट अ स्ट्रोक. अविश्वसनीय, नेत्रदीपक, आकर्षक, अद्भुत षटकार. षटकार आला वीरेंद्र बाबरेच्या बॅटमधून. चहू बाजूला टोले जंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्लॉक स्वीप केला, तदनंतर जिथे हा स्विच हिट पाहायला मिळाला, बॉडीला स्ट्रेच केलं आणि आविष्कारांचे अद्भुत स्ट्रोक खेळत असताना वीरेंद्र बाबरे वीरू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झपाट्याने वधारतीये. स्कोर कार्डवरती 24 आहेत. नेक्स्ट मॅच, मागील मॅचचे विजेते पृथ्वी 11 टेंबिवली संघ. आम्ही आपलं लक्ष भेटतो की आपण तयार राहा. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला आणखीन एक क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. रुपेश पाटीलला आपण पाहिलं फेकी करण्यात येते. तद्वर मात्र घेतली जाणारी एक किंवा सिंगल इथे पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा त्या 25. तिथे विजयासाठी अजूनही 13 बॉल आणि केवळ 8ची आवश्यकता. 33चा पाठलाग करायचा होता. या मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर ऋतिकच्या अगेन्स्ट हल्ले चढवले वीरेंद्र बाबरेने. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि टोले जंग चहू बाजूला केलेली फटकेबाजी, आत्मविश्वासाचा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आणि म्हणून की काय संघाने मॅचमध्ये शिरकाव केलाय. ड्रायव्हिंग सीटवरती टीम जी मात्र पाहायला मिळते ती 1-11 सातपाटी. पुढचा बॉल ऋतिक पाटील पुनश्च सज्ज होईल. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे केला. ड्रायव्हिंग लेंथवरती होता बॉल, ड्रॉय करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. एंड ऑफ दी कॉट बिहाइंडची विकेट आली आहे. फलंदाज बाद. आकाश पाटीलने एक चांगला झेल घेतला जो मात्र फलंदाज पहिला बाद होत असताना आपण पाहत आहोत. श्रेयस देवतंबूच्या आसऱ्याला परततोय. फलंदाज एका मागोमाग एक धक्के देण्याचे प्रयत्न होत होते परंतु ते तितकंसं काही यश आलेलं नाही आहे. पहिला फलंदाज बाद झालाय. कोंडी फोडली आहे, जोडी फोडली आहे आणि पहिला धक्का. धावफलकावरती धावा एकंदरीत 26 असताना 25 धावा धावफलकावरती असताना पहिला फलंदाज बाद झालाय. येणारे चेंडू 12 बॉलमध्ये 8ची गरज. 12 चेंडू आणि 8 धावा. आज मात्र रती महारथी या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. सातपाटी आणि वडवली बी या 2 संघांदरम्यानची लढत. इथून पुढे आपण टेंबिवली संघाला पाहणार आहोत. विजेत्या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. पृथ्वी 11 या नावाने हा संघ खेळत असताना पाहायला मिळतो. एकंदरीत पृथ्वी 11 या नावाने अनेक वेळेला धाकटी डहाणू या टीमलाही आपण खेळताना पाहायला मिळालं. पृथ्वी 11 या नावाने नेहमीच टेंबिवली संघ देखील खेळत असताना पाहायला मिळाला. आणि पृथ्वी 11 या संघाच्या नावाने दारावे टीमलाही आपण अनेक वेळेला पाहिलंय. परंतु स्कोर कार्डवरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत जिथे 25 बनल्यात. येणारे चेंडू राहिले ते 12 बॉलमध्ये 8ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. शुभम पाटीलचा पहिला बॉल ऑन साईडला केलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. वीरू वेगाने धावतात. पहिली रन इथे कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव घेत असताना ती जोखीम बरी होती ती आली अंगलट. फलंदाज वीरेंद्र बाबरे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. एक एक्सलंट थ्रो जिथे पाहायला मिळतोय आणि अर्थात समीर सर आपण पाहिलं ना तर एक खेळाडू इथे बाद होत असताना डायरेक्ट हिट केला. कमालीचं प्रदर्शन इथे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा स्टँडर्ड उंचावर असताना आपण पाहिलं. हे फिल्डिंगच्या बाबतीत या संघाचं म्हणजे प्रश्नच येत नाहीये. फिल्डिंगचा स्टँडर्ड कमालीचा आहे, क्लास. तुम्ही कधी कधी असं वाटतं ना की या संघाचं क्षेत्ररक्षण पाहावं आणि कित्येक खेळाडू खेळत असतात. शेवटी जो संघ चांगली कामगिरी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये करतोय, कोणता खेळाडू असेल तर त्याच्याकडून आपण चांगले गुण काय घेऊ शकतो. तर मला असं वाटतं या टीमचा काय गुण घ्यावा तर फिल्डिंग डिपार्टमेंट. कारण कित्येकदा आपण पाहिलेलं आहे
काही संघ फिल्डिंगच्या मुळे मात्र स्पर्धेतून बाहेर देखील जात असतात, कॅचेस सोडतात आणि मॅचेसमध्ये त्यांना गमाव्या लागतात. हो एक्झॅक्टली. अनेक वेळेला क्षेत्ररक्षणाचा खालावलेला दर्जामुळे संघांना बाहेर जावं लागतं. पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने खेळले होते. बॉलवर बॅक टू द ड्राईव्ह, सिंगल घेण्याचा प्रयत्न. लगातारचे 2 चेंडू इथे मात्र निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत. 12 बॉलमध्ये 8ची आवश्यकता होती, 10 चेंडू आणि आता मात्र 7ची आवश्यकता राहिली आहे. चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळले जातात. मॅच इथे चुरस निर्माण होणार, किंवा शेवटच्या षटकामध्ये सामना जर का कदाचित गेला तर एक चांगल्या दर्जाचा खेळ निश्चितच पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 7ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भाविक मेहरला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता, 4 मुंड्यात चित केलं होतं. अगदी संयमाने केला. सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक इथे त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. हॅशटॅग रिस्पेक्ट त्यांनी दिली या बॉलला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती शुभम. उजव्या वरती होते. ऑन साईडला केवळ दिशा दिली, मनगट वळवली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे रुपेश पाटील. फेकी चांगली झाली आहे आणि इथे रन्स कंप्लीट करण्यात आले. आता 2. रुपेश पाटील असेल, कमलेश असेल, चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरून नेहमीच पाहायला मिळालंय. एक धाव किती महत्वाची आहे बाना. सस्पेन्सजनक हा एक रन्स आहे, किंवा एक धाव इथे लढवली जाणार आहे. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या अर्थात 28 विजयासाठी 9 चेंडू आणि 5ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 5 धाबा. भाविक मेहर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल असं वाटलं होतं की गोलंदाज त्याच्यावरती हावी ठरतील, किंवा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होईल, धावा रोखल्या जातील, शेवटच्या षटकामध्ये मॅच जाईल. परंतु भाविक देखील चांगल्या दर्जाचा खेळ करतोय, संयमाने खेळतोय. मोठे स्ट्रोक खेळण्याची जोखीम त्याने पत्करलेली नाही आहे. एकेरी धावा घेत असताना संघाची धावसंख्येला वधारत असताना तो पाहायला मिळतोय. डबल आली आहे. इथे स्कोरबोर्ड हलतं ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये भाविकच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल शुभम पुनश्च सज्ज होत असताना ओव्हर विकेटने इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू केवळ दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे पाहायला मिळाला. उसळी घेणारा थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. समीकरण बदललेत. 8 चेंडू आणि 5ची गरज. मोठ्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय या मॅचचं इक्वेशन. नेक्स्ट मॅच विनर्स वर्सेस विनर्स अशा स्वरूपाची लढत पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावलेली. 1 तेरी तो 1 मेरी अशा स्वरूपाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. धावा थांबल्यात. गोलंदाजीचा दर्जा, गोलंदाजीचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. शुभम पाटील ही गोष्ट आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतोय की जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. आणि एक चांगल्या दर्जावरती गोलंदाजी होते. चला घाई करा, मी लक्ष वेधेन दोन्ही संघांचं आणि पंचांचं देखील. जास्तीचा वेळ व्यतीत होणार नाही याकडे लक्ष वेधूयात. आणि वेळेच्या माध्यमातून आपण नेहमी सहकार्य करा. वेळेच्या बाबतीत खोला टाकलेला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 60 चेंडू आणि 5ची आवश्यकता आहे. कमालीची मॅच. चुरस निर्माण झाली या सामन्यामध्ये. एक धाव, एक क्षण आणि एक क्षण आणि क्षण इथे लढवला जातोय. लढवई या वृत्तीचे खेळाडू आहेत वडवली बी टीमचे, आणि त्या धाटणीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आदरणीय संदीपदादा पाटील साहेब, माथाडी अध्यक्ष पनवेल तालुका यांचं देखील आगमन झालं, ज्यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. आदरणीय विशालजी बोर्डे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल. ऑन साईडला केलेला हा स्ट्रोक डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव देखील जोखीम बरी आहे का. मैदानाच्या आतमध्ये चालू तर चालू आहे का. शेवटच्या षटकामध्ये सामना जातोय. एक विशेष सन्मान आपण होत असताना पाहतो आहोत. 6 चेंडू आणि विजयासाठी 4ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. पनवेल तालुका माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं हा सत्कार मात्र इथे संपन्न झालाय. 6 बॉल आणि आता विजयासाठी गरज येते 4 धाबांची. फिल्डिंगचा स्तर. जेव्हा तुमच्याकडे धावा कमी असतात, बॉलर चांगले प्रयत्न करतोय, परंतु जेव्हा
त्यांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. 6 बॉल 4 धावा करायचे, कंपल्सरी चेसिंग आहे, 4 करणं कंपल्सरी आहे विजयासाठी, हे लक्षात असू द्या. कारण साऊंड रिस्ट्रिक्शन्स आहेत, आवाज हा मला असं वाटतं मूळतः फक्त स्टेज पुरताच थोडा मर्यादित आहे. कारण आपण शहरामध्ये आहोत आणि 12वीच्या देखील स्पर्धा माफी असावी, परीक्षा मात्र चालू आहे, त्यामुळे स्पर्धेवरती थोडे निर्बंध आहेत आवाजाच्या बाबतीत आणि हे चांगली गोष्ट देखील आहे, कोणालाही डिस्टर्बन्स नको. 6 बॉल विजयासाठी 4. फिल्डिंगच्या स्टँडर्डबद्दल आपण चर्चा करत होतो. सर्वोत्तम फिल्डिंग आपण वडवली बीची पाहिली या सत्रामध्ये, म्हणूनच 7 पाटीसारख्या ताकदवान फलंदाजाला त्यांनी आत्तापर्यंत रोखलंय. 6 बॉलमध्ये 4. सामना रंगेल. पहिले 2 चेंडू या मॅचमधील फार महत्त्वाचे असतील. पहिल्या 2 चेंडूंवरती जर का धावा 1च्या आसपास जरी आली, 2च्या वरती धावा आल्या नाही तर हा सामना लास्ट बॉलपर्यंत जाईल सर, यात अजिबात शंका नाही. जयेश पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 4ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. क्रिकेटचा खेळ, चित्तथरारक लढती, उत्कंठावर्धक मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे क्षणक्षण. आणि जिथे मैदानाच्या आतमध्ये जे आपण चांगल्या दर्जाचे पाहायला मिळालेत, आमदार चषकाची ही लढत जयेश गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. क्रिकेटचा खेळ पाहणं एक रंगारंग सोहळ्यामध्ये एक अविश्वसनीय लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. जयेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना स्ट्राईक एंडवरती बॅटर या वेळेला दिवेश पाटीलला आपण पाहतोय. पहिला बॉल सरळ बॅटने इथे केला, कव्हर्सला केले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल घेतली आहे, दुहेरीसाठी पलटले, सेकंड रन देखील कंप्लीट होईल. ही धाव DRS कॉल इथे करण्यात आला, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पाहना, कमालीचा सामना. असं वाटलं होतं की या 33 धावा सहजासहजी या धावसंख्येचा पाठलाग करण्यात येईल, परंतु ही 33 धावासाठी इथे झुंजावं लागतंय, झगडावं लागतंय आणि शर्तीचे प्रयत्न करावे लागतात 7 पाटी टीमला. मी कित्येकदा समालोचनामध्ये देखील म्हटलंय की जेव्हा आपण सामने पाहायचो, मी ऐकायचो कॉमेंट्रीमधून, इंग्लिशमध्ये देखील हिंदीमध्ये देखील, तेव्हा अरुणलाल देखील म्हणायचे साऊथ आफ्रिकात सगळं कळत असताना खास उल्लेख त्यांचा असायचा आणि ते पंच निर्णय देत आहेत बॅटर आऊट आहे, म्हणजे 5 बॉल विजयासाठी 3 पा. कुठे होता क्षेत्ररक्षक? लॉंग ऑफला, डीप कव्हरला पोचला, तिथून त्याने थ्रो केला आकाश पाटीलने. चर्चा तीच चालू आहे. हा संघ फिल्डिंगच्या बाबतीत कमालीचा आहे. 5 बॉल आता 3 धावांची गरज आहे. तेव्हा अरुणलाल देखील म्हणायचे साऊथ आफ्रिका संघ खेळत असताना 12वा खेळाडू त्यांचा आतमध्ये खेळतोय. मी विचार करायचो ना की 12 आले कुठून? 11 खेळाडूंचा हा खेळ आहे. डोकंचा म्हणजे अक्षरशः बधीर व्हायचं की नक्की हा 12वा खेळाडू कोण आहे. नंतर समजायला लागलं, जसं क्रिकेट अवगत झालं, हा 12वा खेळाडू म्हणजे त्यांचं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणामध्ये 50 ओव्हरच्या मॅचमध्ये ते 20 ते 25 धावा वाचवायच्या. त्या कारणास्तव जेवढ्या तुम्ही धावा वाचवता तेवढ्या तुम्ही धावा जमवता, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, पैसा जेवढा आपण वाचवतो तेवढा साठवतो देखील, तसंच आहे क्रिकेटचा देखील कुरुक्षेत्रावरती. आता तिथे 1 धाव वाचवले, त्या 1 धावेचा प्रेशर बिल्टअप व्हायला तयार झालेला आहे. कारण क्रिकेटमध्ये असं नाही आहे चौकार षटकारच आहेत. इथे कधी कधी क्लोज एन्काउंटर, 6 बॉल 1ची मॅच, 6 बॉल 2ची मॅच, 6 बॉल 3ची मॅच, 6 बॉल 5ची मॅच, अशा मॅचेस फसलेल्या आहेत. कधी कधी 6 बॉल 30ची मॅच सहज निघून जाते, 6 बॉल 24ची मॅच निघून जाते. इंटरनॅशनल लेवलला देखील पाहिलं, परंतु जो दर्जा फिल्डिंगला दाखवलाय आत्तापर्यंत वडवली बी टीमने 7 पाटीच्या विरोधात, तो कमालीचा आहे. 5 बॉल विजयासाठी दावा करायचे, त्या मात्र 7 पाटीला 3. 5 चेंडू आणि 3ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती जयेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सेकंड रन घेत असताना फलंदाजी इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपण पाहिलं तर भाविक मेहरला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रणित मेहरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 5 बॉल आणि 3ची आवश्यकता आहे. चला थोडीशी घाई करा. प्रणित मेहर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला डाव्या गेस्टीवरती होता, इथे पंचाकडे अपील करण्यात आली आहे. लेग बी 4, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच हाय व्होल्टेज होत असताना पाहायला मिळाल्यात. या 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमछाक झाली आहे अक्षरशः 111 7 पाटी या टीमची. फलंदाज बाद झालेत कारण गोलंदाजीचा क्लास, दर्जा, स्टँडर्ड उंचावलेला आपण पाहिला. विकेट कमावल्यात, धावा थांबवल्यात आणि अंडर प्रेशर येत असताना इथे विकेट गमवत असताना आपण 111 7 पाटी या टीमला पाहतोय. खरं काय झालं माहिती का जय सर, सुरुवातीला ना आपण गल्लीमध्ये क्रिकेट खेळायचो, आपल्या अंगणात क्रिकेट खेळायचो. तिथे ना जो जास्त बॉल खेळणार त्याची एक वेगळीच मजा असायची. डिफेन्सिव्ह उल्लेख काय करायचे, डिफेन्सिव्ह. आजकाल खाईन तर तुपाशी नाही तर मी उपाशी, ही जी
संकल्पना फलंदाजांची राहिली ना, त्या कारणास्तव या क्लोजिंग मॅचेस अर्थातच कमी धावसंख्येच्या मॅचेस त्यांच्यासाठी नेहमीच डोकेदुखीच्या ठरल्यात. आणि या मॅचेसमध्ये बॅटर डबल माइंडेड असतो, एक मोठा फटका खेळू की मात्र सिंगल डबल घेऊ. आणि सगळ्यांना माहिती आहे 2 दगडांवरती पाय ठेवला की निसटतोच, यात शंका अजिबात नाही. तसंच घडते सध्या, डबल माइंडेड सिच्युएशन आहे. चौकार षटकार मारू, सामना आवाक्यातच आहे, एवढे मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे, परंतु हे घडले सुरुवातीपासून. त्या कारणास्तव मात्र या डबल माइंडेड बॅटरला फसवण्यात यश मिळाले गोलंदाजांना. आता सामना 4 बॉल विजयासाठी करायचे, त्या मात्र 3. 4 चेंडू आणि 3ची आवश्यकता आहे. लपंडाव जणू काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहिला तर कारण या 33चा पाठलाग करत असताना शेवटच्या षटकापर्यंत मॅच येते काय, गोलंदाज चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतात काय, आणि इथे या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे ती अर्थात मल्हार मनवित 11 बडवली बी या टीमने. कमालीची झुंज, कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आमदार चषकाचा. पुढचा बॉल, यावेळेला आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजांची चुणूक पाहायला मिळाली. हार जीत ही लपंडा बरे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणे उधळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि जयेश पाटील आला गोलंदाजी मार्कवरती. त्याने धावा रोखण्याचा इथे जणू काही वासा घेतलाय. वारसा जपत असताना वडवली टीमचा तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग. हे मैदान कोणतंही असू दे, खेळ कोणताही असू दे, संघर्ष तुमच्या उराशी असायला हवा. आणि तो संघर्ष मात्र वडवली बी संघाने दाखवलाय. सुरुवातीला आक्रमण केलं सातपाटी टीमने, हा सामना आवाक्यात असताना देखील अगोदरच्या गोलंदाजाने संघर्ष केला. आता हा देखील गोलंदाज मात्र इथे संघर्ष करतोय. 3 चेंडू विजयासाठी मात्र 3 धावांची गरज. 33चं लक्ष होतं, 33चं टार्गेट, आणि हा सामना कम्मालीचा आता रंगलेला आहे. दोन्ही संघांच्या बाजूने आता दबाव आहे. या दबावामध्ये जो चांगला खेळेल तो विजय होईल, परंतु स्पर्धा जिंकले. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना हवा असणारा, आयोजकांना हवा असणारा सामना मात्र इथे घडलाय. चेंज द गेम वडवली बी कल्याण डोंबिवली परिसरातील संघ आणि त्यांच्या विरोधात पालघरमधील सातपाटी. 3 बॉल 3ची गरज. 3 चेंडू 3 धावा. उजव्या सीच्या बाहेर बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली आहे. चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅनला त्रॅबल होत असताना पाहायला मिळतोय. आदरणीय रोहितजी घाडगे साहेब यांच्या सौभाग्यवती या व्यासपीठावरती दाखल होत असताना आदरणीय नवेदिताताई यांचं देखील आगमन आपण होत असताना पाहतो आहोत. त्यांचंही हार्दिकाचं स्वागत आमदार चषकामध्ये. आदरणीय रोहितजी घाडगे साहेब यांच्या सौभाग्यवती या व्यासपीठावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचंही हार्दिकाचं स्वागत. सामना पहा, होता कुठे आला कुठे, काय होता असं तू, काय झाला असं तू. कमालीची झुंज, कमालीची मॅच. इथे चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 2ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 2 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असे सातपाटीकर म्हणत असतील. कारण महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या जिल्ह्यामधून येणारा संघ, पालघर तालुक्यामधून येणारा संघ आज कामोठे नगरीमध्ये खेळतोय. चांगल्या दर्जाचा खेळ अपेक्षित आहे सातपाटीकरांकडून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळेल जयेश पाटील. 2 चेंडू 2ची गरज. प्रणित यावेळेला खोला टाकलेला बॉल, सिंगल आली आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाते की काय इथे घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. DRSचा कॉल करण्यात आला अंपायरच्या माध्यमातून. पहिली धावच इथे जोखीम बरी होती, त्याच्यासाठीच कॉल करण्यात आलाय. ती धाव कंप्लीट करण्यात आली आहे का त्याची रिक्स इथे घेण्यात आली आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धाव्यासाठी इथे कॉल केलाय का अंपायर. पहिल्या रनसाठी आहे का DRS कॉल. यस. आमदार साहेबांचे काही पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. PA साहेबांनी, आमदार साहेबांच्या PA साहेबांनी मात्र ही आम्हाला सूचना दिलेली आहे. एक महत्त्वाची सूचना आहे पाहुण्यांना की आपण मंचावरती यावं. चला पंच आपण नक्की यस तिसऱ्या पंचासमवेत चर्चा करा, कारण महत्त्वाचा निर्णय. पाहूया निर्णय काय नक्की असणार आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा निर्णय. या तिसऱ्या पंचांसमवेत आमच्या चर्चा करा. हा यस.
पहिली धाव कंप्लीट झाली आणि दुसरी घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आहे बाद. अर्थात शेवटच्या बॉलवरती सामना पाहायला मिळतो. ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. फ्रेममध्ये जो मात्र अक्षरशः आपण पाहतोय की धाव जोखीम मरी होती, रिस्क घेण्याचा प्रयत्न इथे केलाय. शेवटच्या बॉलवरती मॅच गेली. एक बॉल, आता मात्र एकची गरज. या छोट्या असं आपल्याला नक्कीच वाटतं की मोठी धावसंख्या जेव्हा होत नाही, प्रत्येकाला असं वाटतं की हा सामना एकतर्फी होईल, सहज आक्रमण होईल. सातपाटी 130 किलोमीटरवरून आलाय, वडवली बीकरांच्या विरोधात आक्रमण करतील, सामना लगेच संपेल. आयोजकांनाही वाटलं आमचाही वेळ वाचेल, परंतु नाही. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काय होईल याचा कधी काही नेम नाही, कारण क्रिकेट और नसीब का खेळ काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. हा असा क्रिकेटचा खेळ आहे. कोण जिंकेल ठाऊक नाही, परंतु स्पर्धा जिंकले. आमदार साहेबांचं आयोजन जिंकलंय, विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान जिंकलंय. त्यांनी याच अट्टाहासासाठी, याच मॅचसाठी मात्र हे आयोजन केलं होतं आणि ते आयोजन मात्र इथे जिंकले. क्रिकेट जिंकले. पुन्हा एकदा एक सामना पाहायला मिळतोय. चेंज द गेम वडवली बी जो खेळतोय मल्हार मनवित 11 या नावाने, आणि आता एक चेंडू एका धाब्याची गरज. चला वडवली बी, आपण जास्त वेळ घेताय. क्लोज काउंटर चालू आहे, नाहीतर अन्यथा कामोटकरांनी आतापर्यंत तुम्हाला पेनल्टी दिली असती. चला वेळेच्या बाबतीत ऋतिक पाटील सहकार्य करा. एक चेंडू विजयासाठी. एक क्लोज काउंटर आहे, कोणालाही आम्हाला दुखी करायचं नाहीये. खेळ महत्वाचे, त्या कारणास्तव मात्र पॅनलाइज केलं जात नाहीये, हे लक्षात असू द्या. उर्वरित ज्या मॅचेस आहेत त्या मॅचेसमध्ये 20 मिनिटं 24 चेंडूंसाठी पुष्कळ आहेत. एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज. पंच चला सामना चालू करा. पंच सामना चालू करा. आयोजक सातत्यानं सूचना करतायत, कारण वेळेमध्ये आपल्याला, कारण आता आपण शहरात आहोत, महानगरपालिकेत आहोत, 12वीच्याच परीक्षा चालू आहेत, सर्व रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्या रिस्ट्रिक्शन्समध्ये नियमांचं पालन करून आपल्याला मॅच कव्हर करायचे. एक चेंडू विजयासाठी एक धावेची गरज आहे. अत्यंत रोमांचक सामना, दिलखुलास सामना, प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना, पैसा वसूल सामना. जेवढं बोलू तेवढं कमी आहे. फक्त मॅच चालू करा. एक चेंडू एका धावेची गरज. शब्द थिटे पडू लागलेत या मॅचसाठी, कारण सामना एक कमालीची झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 6 बॉल 4 धावा लढवायच्या होत्या आणि लढवई या वृत्तीचा गोलंदाज जयेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आला आणि काय गोलंदाजी त्याने केली आहे. सामन्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल असं वाटूही शकलं नव्हतं कोणालाही, कारण ज्या वेळेला सेकंड इनिंगला सुरुवात झाली, एकंदरीत आपण पाहिलं ना, 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, परंतु हार मानतील ते वडवलीकर कसले. मैदानाच्या आतमध्ये ते उतरले, ते जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये ते उतरतात. आणि आज एक नवीन इतिहास, नवीन अध्याय मैदानाच्या आतमध्ये इथे लिहिण्यासाठी ते सज्ज होत असताना मैदानावरती पाहायला मिळाल्यात. अनेक आशा आणि अपेक्षा इथे कडेलोट होत असताना आपण पाहिल्यात, कारण आमदार चषकाची ही वेगळी पर्वणी आज आपण पाहत आहोत. एक बॉल एकची गरज. जयेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. प्रेक्षक हो, सामना आवडला असेल ना तर टाळ्या व्हायला पाहिजेत या मॅचसाठी. एक चेंडू आणि एकची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. कमालीची झुंज. शेवटचा बॉल, एक बॉल आणि एकची गरज. गोलंदाज. एक बॉल एकची गरज. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मॅच जिंकली आहे 111 सातपाटी या टीमने. हा सामना इथे जिंकला. सुपर मॅच, सुपर डुपर परफॉर्मन्स हा पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती जणू काय चौकार ठोकत असताना हा सामना जतीन मेहरने संपवला. खरं तर चेंज द गेम नावातच सर्व काही दडलंय, परंतु शेवटी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. जरी हार